असणार होती आणि ती विचारणार होती. तर मग त्या संदर्भात बोलूया आणि मग बाकी अवांतर काही चर्चा आहेत तर त्या करूया. नरेंद्रांनी विचारलेलं आहे, वसंत ऋतुचर्या यात अतिकृष्य व्यक्तीने दिवा स्वॉप केला तर चालेल का? नरेंद्र, कसं आहे की जी ऋतू म्हणजे काळ ही अशी गोष्ट आहे की जी प्रकृतीला सोडूनही ती काम करते. म्हणजे कालातीत असं म्हणतो की काळ ह्या सगळ्या गोष्टींना पकडू नये. त्यामुळं ऋतू हा एक प्रकारचा काळ आहे, ऋतुकाळ त्याला म्हणतात. तर त्यामुळं प्रकृती कुठलीही असो, व्यक्ती कसाही असो, त्याचा परिणाम हा त्या शरीरावरती नक्की घडणार आहे, हे नक्की. तर त्यामुळं वसंत ऋतुचर्येमध्ये दिवा स्वॉप करूच नये, कृश असो किंवा स्थूल असो. सामान्यतः त्या व्यक्तीचे म्हणजे एक स्थूल व्यक्ती आणि कृश व्यक्ती या दोघांचं जेव्हा कंपॅरिझन करशील तर त्या दोघांमध्ये स्थूल व्यक्तीमध्ये स्वाभाविकपणे कफ प्रकोपाची लक्षणं जास्त प्रमाणात जाणवतील रादर दॅन कृश व्यक्ती कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये. पण कृश व्यक्तींनीही दिवा स्वॉप वसंतामध्ये करूच नये, कारण त्या काळाचा परिणामच तिथं घडणार आहे आणि कफ प्रकोप घडून आणणारच आहे. दिवा स्वॉप करण्यासाठी एकच ऋतू जास्त चांगला सांगितलेला आहे, तो म्हणजे ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतूमध्ये दिवा स्वॉप केलं तरी चालेल. मग त्याच्यामध्ये कृश व्यक्तींनी केलं, दुर्बल व्यक्तींनी केलं किंवा बाल आणि वृद्ध या व्यक्तींनी तरी चालू शकतं अशा वेळी. ठीक आहे, तर त्यामुळं कृश व्यक्तींसाठी काही नियम वेगळा असेल असं नाही. आवाज येतोय काय रे व्यवस्थित सगळ्यांना? अजून काही क्वेश्चन्स होते का? अरे एकच क्वेश्चन. आज काय वाचून येणार होते ना सगळेजण? यस सर. साक्षी, आपने कुछ पढ़ा? ग्रहणी वगैरे पढ़ा है अभी? हवा खूप आहे. हो, आपली हवा तशी खूपच आहे. वाऱ्याचा आवाज येतोय. थांब 2 मिनिटं, मग मी आतमध्ये थांबू का? आतमध्ये गरम होतंय. काय बिट्टू खेळून नाही देत आहे का? सांग तिला की खेळायला सांगितलंय बाबांना. ठीक आहे, सांग निरोप दे, मी सांगितलंय म्हणून खेळायला. हा, आता क्लिअर येत असेल. मी थोडं आतल्या खोलीत आलोय. ग्रहणीच्या केसेस सांगा. ओके. आता व्यवहारामध्ये ग्रहणीच्या केसेस जर तुम्ही पाहिल्या तर मेजॉरिटीली सगळ्या जास्त प्रमाणामध्ये ज्या केसेस सापडतात आपल्याला त्यामध्ये ग्रहणीच आहे. आणि ग्रहणीगत व्याधी, कारण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि सगळ्या गोष्टी पाहता ग्रहणीची लक्षणं आणि अग्निमंदाची लक्षणं सिव्हिअर प्रमाणात दिसतात. फक्त त्याची तीव्रता ही प्रचंड प्रमाणामध्ये जशी वर्णन केलेलं तेवढ्या प्रमाणात सगळ्यांच्याच बाबतीत दिसते असं होत नाही. पण सगळ्यांमध्ये अग्निमंदाची लक्षणं आहेत, अजीर्णाची लक्षणं आहेत आणि बृहत्त्रयींमध्ये डिरेक्ट बाकी आम्लपित्त किंवा अजीर्ण यांचं डिरेक्ट वर्णन न करता ग्रहणीच्या अंतर्गत सगळं केलेलं आहे. त्यामुळे बृहत्त्रयीनुसार मेजॉरिटी 95% जे काय सगळे पर्सन्स आहेत तर ते सगळे ग्रहणीचे व्याधीचे पेशंटच आहेत. आपल्यामध्ये आता मी कुठलीही केस आठवून सांगण्यापेक्षा एक केस होती की ज्याच्यामध्ये त्याला पोलीस भरती मध्ये जायचं होतं. त्याचं वय साधारणतः 24 वर्ष होतं. पेनचा पेशंट होता तो आणि त्याला पोलीस भरतीसाठी तो बरेच प्रयत्न करत होता. पण फिजिकल फिटनेस मध्ये त्याला तो राहायचा, म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करायचा. पण त्याची अडचण काय व्हायची की
त्याची अडचण काय व्हायची की त्याला प्रत्येक वेळेला सायकोलॉजिकल म्हणजे स्ट्रेस जास्त प्रमाणात राहायचा. मग त्याला बाकी लक्षणं विचारली असतात, सगळं विचारलं असतात, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे त्याला मोशनला दिवसभरातनं 7 ते 8 वेळा जावं लागायचं सलग. म्हणजे एकदा मोशनला जाऊन आल्यानंतर परत सारखं रिपीटेडली जावं लागणं. कृते अपि अकृत प्रवाहिकी सदृश्य लक्षणं म्हणजे कफज प्रवाहिके सारखी लक्षणं त्याला सारखी राहायची आणि अशा केसेस त्याच्या बाबतीत दिसायच्या. तर मग ह्या कंडिशन मध्ये आपल्याला ग्रहणीचा विचार करता येतो आणि त्याला ग्रहणीची औषधं आपण वापरली होती. तर ती वेगवेगळ्या स्वरूपाची दिलेली होती. आता आपण जसं प्रत्येक वेळेला डिस्कस करू त्याच्यावरती मग औषधं सांगत जाईल. आणि तो पेशंट रिकवर व्हायला वेळ लागला होता, म्हणजे साधारणतः 6 महिने गेले होते. 6 महिन्यानंतर तो बऱ्यापैकी चांगला रिकवर झाला. बरं, प्रतीकने विचारलेलं आहे, अकॉर्डिंग टू मॉडर्न कप्स इज ड्यू टू कॉम्प्रेशन ऑफ डायफ्राम. आयुर्वेद में श्वास आणि हिक्का प्राण अपान उदक स्रोतस दृष्टी होती है, संप्राप्ती में फरक काय? हिक्का आणि ह्याच्या ज्या संप्राप्ती सांगितलेल्या आहेत, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये हिक्केचे जे प्रकार सांगितले तर त्या प्रकारांपैकी अन्नजा आणि यमला हिक्का ज्या आहेत तर त्या काही म्हणजे त्या नॉर्मल स्वरूपात पकडल्यात आणि बाकीच्या ज्या सांगितल्यात तर त्या असाध्यत्वाकडे जाणाऱ्या किंवा कष्टसाध्यत्वाकडे जाणाऱ्या. मग त्यामुळे त्याचा संबंध हा फक्त डायफ्रॅमशी संबंधित नसून तो प्राणाशी संबंधित जास्त आहे, म्हणजे मस्तिष्काशी संबंधित जास्त आहे, हे पकडणं जास्त गरजेचं. ठीक आहे. बाकी नॉर्मल ह्याच्यामध्ये नक्कीच आमाशयाच्या अनुषंगाने आणि आमाशयाच्या अनुषंगाने आणि डायफ्रॅमच्या अनुषंगाने जशी तू मॉडर्न वाईज सांगितलेली आहेस तशीच संप्राप्ती आपल्या ह्याच्यातही सांगता येते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच पकडावी. आमाशय समुद्भव जसं वर्णन केलेलं आहे, म्हणजे कोरडांना खूप जास्त प्रमाणात खाल्लंस तर त्यांनी स्वाभाविक आहे की वाताचा अवरोध होणार आहे आणि त्यांनी सिम्टमॅटिकली काही स्वरूपात हिक्केसारखी लक्षणं जाणवणार आहेत. तर त्यावेळेला फक्त तू साधं पाणी जरी पिलास तरी ती हिक्का थांबते. तर हे लक्षण कुठल्या स्वरूपाचं आहे किंवा हे तू कशा पद्धतीचा तू घेतोस त्याच्यानुसार हिक्केची संप्राप्ती प्रत्येक वेळेला बदलत जाते. व्हॉट इज द रोल ऑफ उदक व स्रोतस इन श्वास आणि हिक्का? उदक व स्रोतसाचा संबंध हा तालू आणि क्लोम, स्पेसिफिकली ज्या मार्गातनं प्राण व उदक नंतर उदान वायू ह्याचं वहन होत असतं कंटिन्यू, तर त्या पूर्ण स्रोतसामध्ये उदकाचा इम्पॅक्ट हा खूप मोठा राहतो. आणि जर उदक व स्रोतस प्राकृत प्रमाणात नसेल किंवा प्राकृत नसेल, जर ते अत्यधिक क्लिन्न स्वरूपात असेल म्हणजे उदकाची निर्मिती जास्त प्रमाणात क्लिन्न स्वरूपात होत असेल तर त्यावेळेला होणारी हिक्का ही सिव्हिअर पद्धतीने राहते. मग ही बहुतेक वेळेला आपल्याला ज्या वेळेला ग्लानी सदृश्य सिव्हिअर सान्निपातिक अवस्थेतली जे आजार असतात त्यामध्ये दिसणारी हिक्का ही तशा पद्धतीची असते. एक जेव्हा उदकाची निर्मिती प्राकृत होते किंवा तिथं उष्णत्वामुळे म्हणजे आम्लपित्तासारखी जेव्हा हिक्का होते की आम्लपित्तामध्ये पित्ताच्या उष्ण आणि द्रव गुणांनी उदक व स्रोतसावरती इम्पॅक्ट पडायला लागतो आणि हिक्का चालू होते. तर अशा कंडिशन मध्ये तुला शीतवीर्याची औषधं वापरणं किंवा त्या पद्धतीने विचार करणं हे गरजेचं पडतं आणि त्यानुसार श्वास आणि हिक्केचा आपल्याला विचार करावा लागतो. बर, उदक वह स्रोतस. उदक व स्रोतसाला ग्रंथोक्त तुला जर पकडायचं असेल की उदक व स्रोतस हे नक्की काय काय आहे, तर ज्या ठिकाणी जलीयत्वाचा संबंध आहे, ज्या स्रोतसांमध्ये जलीयत्वाचा संबंध आहे, ज्या धातूंमध्ये जलीयत्वाचा संबंध आहे, त्या सगळ्या धातूंचा आणि स्रोतसांचा विचार उदकाच्या अंतर्गत आपल्याला करावा लागतो, कारण ते शेवटी इंटरलिंक पद्धतीने एकमेकांशी पकडलेलं आहे. सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जलाची संचिती आपल्या शरीरात असते, म्हणजे 70% पाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे उदक व स्रोतस हे बहुतेक आजारांमध्ये आपला रोल काढत असतं आणि त्यामुळे त्याचा विचार हा आपला ट्रीटमेंटमध्ये 100% करावाच लागतो व्याधीच्या हिशोबाने. कोलिक डिसीजला आपण ग्रहणी सोबत रिलेट करू शकतो का? स्प्रू आणि त्याला आयुर्वेदिक अस्पेक्टनी कसं बघायचं? या नक्की स्प्रू डिसीज जो सांगितलेला आहे तर कोलायटिस सदृश्य लक्षणं असतात, म्हणजे त्यामध्ये बेसिकली उदरशूल सारखी लक्षणं, त्याच्यानंतर मोशनला स्टिकी एकदम होत राहते,
काही प्रमाणामध्ये नंतर सिव्हिअर कंडिशनमध्ये अल्सर्स होतात, ब्लिडिंग ही चालू होते. अशा जेव्हा कंडिशन्स असतात तर पेशंट हा बहुतेक करून एकतर कृशत्वाकडे म्हणजे खूप कारशत्वाकडे गेलेला असतो. सलग बरीच वर्ष आजार असल्यामुळे कारशत्वाकडे जातो. तर अशा वेळेला सुरुवातीला गृहिणीचा विचार करणं नो डाऊट 100% गरजेचाच आहे. पण त्याच्याबरोबर तिथला जो कफ खूप जास्त प्रमाणात शरीराच्या बाहेर पडलाय, तर त्याला भरून काढणं सगळ्यात महत्वाची गोष्ट पडते. म्हणजे तुला अग्निवरती चिकित्सा करायचीच आहे, पण त्यासोबत अशी औषधं सायमल्टेनियसली चालू ठेवावी लागतील की जी प्राकृत कफ निर्माण करतील आणि प्राकृत कफ निर्मितीमध्ये त्याचा उपयोग करतील. आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा आपण त्यांना दिव्य जल बस्तीचा वापर करतो. दिव्य जल बस्ती म्हणजे सिद्ध जलाचा डिरेक्टली बस्ती द्यायचा. त्यामध्ये अराउंड 120 ml चा बस्ती वापरला जातो किंवा एरेंडल तेलाचा वापर, जे स्नेह विरेचन आहेत, म्हणजे जेणेकरून प्राकृत कफही तयार होईल तिथे आणि त्यांचा उपयोग केला जाईल अशा पद्धतीने. तर त्यांचा वापर करणं, त्याच्याबरोबर सुंठीचा वापर करणं. एक चांगलं कॉम्बिनेशन म्हणजे सुंठ, त्याच्यानंतर हरितकी आणि लवण, हे कॉम्बिनेशन सकाळ संध्याकाळ दिलं तर बहुतेक जे स्प्रू किंवा IBSचे पेशंट आहेत तर त्याच्यामध्ये उदरशूल किंवा बाकी लक्षणांमध्ये अराउंड 40-50% रिझल्ट हा साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये दिसायला लागतो. बाकी मग दीपयंत्र करणं, म्हणजे मागच्या वेळेला जे दीपयंत्राचं आपण म्हटलं होतं त्याचा वापर ह्या कंडिशनमध्ये खूप चांगला होतो. रिझल्ट म्हणजे इंटेस्टाईनला आलेली जी काही लिथार्जिसिटी असते ती चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी याचा उपयोग होतो. सुरुवातीला होतं कसं की पेशंटला पोट साफ होत नाही म्हणून ते फायबर्स म्हणजे पालेभाज्या जास्त प्रमाणात खातात आणि पालेभाज्या जेव्हा जास्त खातात तेव्हा ते फायबर्स सुरुवातीला पोट साफ झाल्यासारखं त्यांना वाटतं, पण काही दिवसानंतर ते फायबर्स पचत नाहीत आणि तसेच इंटेस्टाईनमध्ये पडून राहतात आणि त्यांना फाऊल स्मेल यायला लागतो. त्यामुळं ज्यांना ग्रहणीची लक्षणं असतात तेव्हा सुरुवातीला मूत्रबद्ध मूत्रद्रव राहतं, पण त्यानंतर गॅसेस सिव्हिअर प्रमाणात होतात. आणि आत्ताचं आपलं लाईफस्टाईल असं आहे की आपण कंटिन्यू म्हणजे मेजॉरिटी पीपल हे बसून काम करणार आहेत, तर त्यामुळं जे गॅसेस तयार होतात ते सिव्हिअर पद्धतीचे राहतात आणि त्याचा त्रास त्यांना जास्त व्हायला लागतो. अशा कंडिशन म्हणजे त्यांचे फायबर्स कमी करणं, म्हणजे पालेभाज्यांवरनं कमी करून त्यांना फळभाज्यांकडं नेणं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते पथ्याच्या बाबतीत. ती केली की बरीचशी लक्षणं आपल्याला कमी करता येतात. हा, येस, धनंजय बरोबर आहे. ती एक आपल्याकडे केस होती की गृहिणी किती सिव्हिअर पद्धतीने काम करू शकते. तर फिमेल पेशंट होती, साधारणतः माझ्यामध्ये वय तिचं 22 ते 24च्या दरम्यान, आणि तिला गृहिणीची लक्षणं म्हणजे सुरुवातीपासून पोटाची लक्षणं ही प्रचंड प्रमाणात राहायची. मग तिने मॉडर्न मेडिसिन आयुर्वेदिकही घेतलेली होती, हो, बाकीचे इतर पॅथींचा पण उपयोग केलेला होता. पण सिव्हिअरिटी आणि त्याचा इम्पॅक्ट हा मनावरती इतक्या प्रमाणात होतो कारण गृहिणी हा जो अवयव आहे तर तिथे पित्तधरा कलेचा संबंध असतो आणि पित्तधरा कला आणि मज्जधरा कला यांचा आश्रय संबंध राहतो एक, आणि त्या दोघांच्या संबंधामुळे ग्रहणीगत पित्त बिघडलं किंवा ग्रहणी अवयवाची ताकद कमी व्हायला लागली की त्याचा इम्पॅक्ट हा मज्जेवरती होतो. त्यामुळे मज्जेच्या अनुषंगाने लक्षणं सायमल्टेनियसली चालू होतात आणि अशा पेशंटला घाबरल्यासारखं होणं किंवा भीती वाटणं किंवा सारखे आजार कुठले ना कुठले होणं, अशी सारखी शंका येत राहणं आणि त्या शंकेमुळे तसे आजार तयार होणं, अशा पद्धतीची लक्षणं चालू होतात. तर या कंडिशनमध्ये पण गृहिणीचा उपयोग करता येतो. त्याच्याबरोबर गदोद्वेग नावाचा जो मागच्या वेळेला आपल्याला विषय झाला होता, तर त्याच्यामध्ये शिरोदधी रस आणि यमान्यादी चूर्ण नावाचे योग आलेले आहेत किंवा दुसरं अजून ग्रहणी कपाट रस यांचा वापर करणं हे खूप जास्त चांगले उपयोगी पडतात तिथे. त्यानंतर सुश्रुतमध्ये ग्रहणीचं वर्णन क्यू नाहीये. ग्रहणीचं वर्णन असं म्हणण्यापेक्षा सुश्रुतांनी अग्नीवरती नो डाऊट इम्पॅक्ट पाडलेलाच आहे आणि प्रत्येक ठिकाणी अग्नीचा विचार केलेला आहे, पण त्यांनी कलांना महत्व जास्त देत गेलेले आहेत ते. मग तिथं कलेंच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्याला स्पेसिफिक अवयव वर्णन न करता त्यांनी कलेच्या आश्रयाने ते वर्णन केलेलं आहे. पद्मनाभची केस, पद्मनाभच्या केसेस आपल्याकडे अशीच अजून एक केस होती गृहिणीचीच. त्यालाही सेम अशाच पद्धतीचा त्रास, म्हणजे पोटाच्याच तक्रारी आणि साधारणतः 7 ते 8 वेळा तो जायचा, पण त्याच्याबरोबर त्याला सलग भीती वाटायची
म्हणजे ग्रहणीच्या पेशंटमध्ये मानसविकार हे लक्षण राहतच. आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची भीती ही रिपीटेडली होत राहते सारखी. त्यामुळे मनावरती जाणारी सायमल्टेनियसली ग्रहणीवरती जाणारी म्हणजे अग्नीवरती जाणारी अशी औषधं आपल्याला दोन्ही पद्धतीने वापरावं लागतात. त्यामुळे शिरोधारा आणि बस्ती या दोघांचा विचार आपल्याला ग्रहणीच्या आजारांच्या बाबतीत करावा लागतो. जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो तेव्हा सुरुवातीला आपण दीपन अग्निदीपन करणं, पाचन करणं आणि त्याबरोबर काही औषधांचा वापर करणं हे प्रयत्न करतो. कारण जेणेकरून सिम्पटमॅटिक त्याला रिलीफ हा चांगल्या पद्धतीने दिसेल. असं करून जर उदरशूल राहत असेल तर उदरशूलाच्या अनुषंगाने आपण औषधं वापरतो. आणि मग नंतर जी औषधं असतात जी एकदा मलाची कन्सिस्टन्सी चांगली व्हायला लागली की त्या अवयवाला बल देणारी औषधं आणि प्राकृत कफ चांगली करणारी औषधे हे आपण एका बाजूला ऍड करत जातो. आणि थोडंसं आतड्यांची ताकद वाढली, त्यानंतर पेशंट बऱ्यापैकी कन्व्हिन्स व्हायला लागला की मग आपण त्याला पंचकर्माकडे घेऊन त्याला शिरोधारेचा बस्तीचा वापर करणं हे करतो. हे सगळं करेपर्यंत साधारणतः 6 ते 7 महिने जातात. आणि जर ग्रहणी हा साधारणतः 3 ते 4 वर्षांपेक्षा जुना असेल तर त्याचा मानस विकारांवर म्हणजे मानस आजाराच्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागतो आणि तिथं मज्जेच्या अनुषंगाने तुम्हाला काम करावंच लागतं. आपल्या धातूंमध्ये मज्जा हा कितवा धातू बघितला तर तो 6वा धातू सांगितलेला आहे. तर त्यामुळं प्रत्येक महिन्याला एक एक धातू चांगला करत जायचं म्हटलं तरी 6 महिने आपल्याला मिनिमम ट्रीटमेंट ही ठेवायलाच लागते त्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणि परत अपुनर्भव चिकित्सा करायपर्यंत. ठीक आहे. अजून काही विचारलंय का? निघंटू रत्नाकर मध्ये संग्रहणी अध्याय वर्णन आहे. संग्रहणी ग्रहणीचीच जी सिव्हिअर अवस्था आहे तर त्याच्यामध्ये संग्रहणीचा विचार आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जे वर्णन आलेलं आहे ते फक्त निघंटू रत्नाकरातच नाही तर आर्यवैद्य कलानिधी नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्येही त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यात. किंवा अजून तुम्हाला पुस्तक ग्रंथ वाचायचा असेल तर सिद्धौषधी प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे गणेशशास्त्री जोशींचा. तर त्यामध्ये म्हणजे सिव्हिअर ग्रहणीच्या ज्या अवस्था असतात तर त्यामध्ये कशा पद्धतीने औषधांचा विचार करायला पाहिजे त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. सर अग्निदीपन आणि दीपन मध्ये काय फरक आहे? नाही, बेसिकली अग्निदीपन आणि दीपन हे दोन्ही कन्सेप्ट सेमच आहेत. फक्त आपल्याला अग्निदीपन करत असताना जाठराग्नी बरोबर कुठल्या धातूच्या अग्नीचं काम करायचं आहे हे महत्वाचं पडतं का डिरेक्टली धातू अग्नीवरती काम करायचं आहे हेही महत्वाचं पडतं. म्हणजे ग्रहणीच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतात तेव्हा जाठर अग्नीला अनन्यसाधारण महत्व राहतं पण त्याच्याबरोबर कुठल्या स्मॉल स्पेसिफिक पांचभौतिक अग्नीवरती काम करायचं आहे का हेही तेवढंच गरजेचं राहतं. त्यामुळे तो विचार करून आपल्याला दीपन औषधं ठरवावी लागतात. व्हेरिकोज वेन्स असतील तर विचार काय करावा? व्हेरिकोज वेन्स बेसिकली हेतू कशा पद्धतीचा आहे व्हेरिकोज वेन्सच्या संदर्भात ते महत्वाचं पडतं. म्हणजे ऍक्सिडेंटल इंजुरी मधनं व्हेरिकोसिटी तयार झाली का, नंतर अनुवंशिकता आहे का पेशंटला, किंवा स्थौल्य आहे का पेशंटला, स्थूलता किती प्रमाणात राहते ते बघणं एक गरजेचं राहतं. किंवा त्याचं उभं राहून काम कितपत राहतं, उभं राहून काम सायमल्टेनियसली त्याला एकाच ठिकाणी उभं राहून काम करावं लागतं का चालत राहावं लागतं, या पद्धतीने त्याचा हेतू काय आहे त्यानुसार आपल्याला औषधं मांडणी करता येते. मुख्यत्वे करून जेव्हा धातूंच्या अनुषंगाने विचार करतो की कुठल्या धातूंमध्ये त्याचा विचार करायचा तर त्यामध्ये रसरक्त मांस आणि मेदापर्यंत त्याचं काम करावं लागतं आपल्याला. पण प्रामुख्याने अजून मोर स्पेसिफिक जायचं म्हटलं तर रक्त मांस मेदावरती जावं लागतं. तिथे सिराकंडरांचं वर्णन आलेलं आहे उपधातूंच्या अनुषंगाने. तर त्या सिराकंडरांना चांगलं करणं हेही काम आपल्याला ट्रीटमेंटच्या बाबतीत करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जी औषधं उपचार करावी लागतात म्हणजे याच्या बाबतीत सगळ्यात काळजी घ्यायची गोष्ट काय तर पाय दुखतात, व्हेरिकोसिटीमध्ये दिसणारं लक्षण हे शोथ असतं किंवा शूल या पद्धतीचं राहतं. आणि पाय दुखतात म्हणून पेशंट हात अभ्यंग करायला जातो म्हणजे तेल लावायला जातो. आणि पेशंट बहुतेक करून जे नववैद्य असतात तेही तिथं चुकतात की दुखतायत म्हणून अभ्यंग केलं तर काय प्रॉब्लेम नाहीये, उलट दुखणं कमी होईल.
पण जर डीप वेन थ्रोम्बोसिस असेल म्हणजे तिथं जर क्लॉट असेल तर तो क्लॉट तिथून सटकू शकतो आणि मग पल्मोनरी एम्बोलिझम होऊन किंवा क्रिटिकल कंडिशन होऊन पेशंट जाऊ शकतो. तर त्यासाठी पहिल्यांदा मेनली जेव्हा व्हेरिकोज वेन्सची तुम्ही ट्रीटमेंट चालू करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी कलर डॉपलर करून घेणं ही सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं, ते बघून घ्यावं. आणि त्याच्यामध्ये जर क्लॉट्स नसतील, बाकीचे रिपोर्ट्स बऱ्यापैकी ओके असतील विदिन, तर तुम्ही स्नेहन म्हणजे प्रसारणी तेल किंवा कासेसाती तेल याचा तुम्ही अभ्यंगासाठी वापर करू शकता किंवा धानवंतर तेलाचाही वापर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो अभ्यंगाच्या हिशोबाने. त्याला लेग इलेव्हेशन करायला सांगायचं. पोटातली औषधं जी असतात ती जी शक्यतो करून रक्तावरती आणि मेदावरती जाणार आहेत अशा औषधांचा वापर जास्त करणं. मग तिथं लोहाचा, सुवर्णमक्षिकाचा किंवा मंडूरचा वापर, कासिसाचा वापर, त्याच्यानंतर शिलाजिताचा वापर ह्यांचा उपयोग करता येतो. मग त्याच्यामध्ये आपण जे कॉम्बिनेशन वापरतो ते ताप्याती लोह, त्यानंतर त्याच्यामध्ये चंद्रकला रस, रक्तपाचक, मेदोपाचक ह्याचा उपयोग करतो. सायमल्टेनियसली त्याला रेचन दिलं जातं. अविपत्तिकर चूर्णाचं किंवा हरितकीचं रेचन असतं. आरोग्यवर्धिनी म्हणजे मूल जे रक्त व स्रोतसाचं मूलस्थान आहे त्याच्यावरती काम करणारं द्रव्य आणि तिथल्या प्राकृत धातुगत क्लिन्नत्व कमी करण्याच्या अनुषंगाने आणि धातू जारड्यात वाढवण्याच्या हिशोबाने आरोग्यवर्धिनीचा वापर किंवा कवटशिलाजिताचा वापर आपण तिथं करतो. अशी ट्रीटमेंट आपण वेगवेगळी करतो. त्यानंतर पंचकर्मामध्ये आपण षष्टिपिंड शोधाचा वापर करतो. षष्टिपिंड शोधाने त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसतो. ह्याच्यामध्ये सिव्हिअर कंडिशन ही राहते की जेव्हा व्हेरिकोज अल्सर्स तयार होतात, म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड हे तिथं स्टॅग्नंट राहिल्यानंतर एखादी जखम झाली किंवा जर डेड टिश्यू तयार व्हायला लागले तर व्हेरिकोज अल्सर्स तयार होतात आणि अशा वेळेला बहुतेक जण तिथं जळू लावायचा प्रयत्न करतात. पण जर जळू लावली तर अजून एक नवीन जखम तयार करतो आणि प्रॉपर जर सर्क्युलेशन तुम्हाला तिथं तयार करता आलं नाही तर ती जखम जास्त चिकाळते आणि त्यातनं अल्सर फॉर्मेशन जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळं त्याची काळजी परत वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. मग तिथं तुम्हाला वातरक्त आणि कुष्ठ या दोघांची औषधं सायमल्टेनियसली वापरावी लागतात व्हेरिकोज अल्सर्समध्ये. आणि तिथं आरोग्यदादिगणाचा पाथाचं धावन किंवा इलादिगणा सिद्ध तेलाचं व्रणरोपण त्यांचा उपयोग करता येतो. किंवा याकुती रस नावाचा रस आलेला आहे त्याचा उपयोग करता येतो. अभ्रकाचे कल्प तिथं वापरता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हेरिकोज वेन्सची ट्रीटमेंट वेगवेगळ्या कंडिशननुसार आणि अवस्थेनुसार नक्की करता येते. त्याच्यानंतर पुढचा आहे शिरोधारा यूज इन ग्रहणी आणि मनाचा संबंध. नक्कीच आहे धनंजय, शिरोधारेचा आपण वापर करतोच. शिरोधारा करत असताना जमदग्नी सर जे वापरतात ती ताकाची शिरोधारा वापरतात. म्हणजे ताकाचं गामित्व हे ग्रहणीच्या अनुषंगाने आहे आणि त्याचे अनुभव सरांना जास्त चांगले आलेले. आपण जी शिरोधारा करतो तर ती सिद्ध जलाची म्हणजे षडंगदगाची करतो. षडंगदगाच्या शिरोधारेने पण खूप चांगला फायदा दिसतो. सायमल्टेनियसली ब्राह्मी तेलाच्या शिरोधारेचाही फायदा आपल्याला जास्त चांगला वापरतो. मनाचा संबंध नक्की आहे, कारण विषादो रोगवर्धन नाम असं सांगितलंय, म्हणजे मनाची विषण्णता ही आजाराचं लक्षण वाढवते. आणि ग्रहणीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मनामध्येच विषण्णता राहते. म्हणजे पेशंटला सारखं वाटत असते की त्याला कुठल्या तरी स्वरूपाचा आजार आहे किंवा थोडं जरी लक्षण आम्लपित्तासारखं त्याला जाणवलं किंवा गॅसेस झाले तरी तो अनइझी होतो. आणि अशा वेळेला त्याला त्या पद्धतीची मनाला जी विषण्णता आलेली आहे ती कमी करणारी औषधं किंवा त्याच्या पद्धतीचा प्राणायाम, योगासनं यांचा विचार करणं, डाएटचा वापर करणं हे गरजेचं पडतं. त्यामुळे शिरोधारेचा उपयोग हा नक्कीच तिथं उपयोग. सर, वाईट डिस्चार्ज की संप्राप्ती. वाईट डिस्चार्जच्या बाबतीत म्हणजे श्वेतप्रदराच्या बाबतीत आयुर्वेदानुसार कफ बाहुल्य असा विकार तो पकडला जातो. मग इन्फेक्शियस फोकसच्या अनुषंगाने होऊ शकतो किंवा अधिक प्रमाणामध्ये रसविकृतीजन्य विकार म्हणून त्याचा विचार केला जातो. मग दोन पद्धतीने मुख्यत्वे आयुर्वेदिक विचार जेव्हा तुम्ही बघणार तर त्यामध्ये रसधातूचा विचार करणं आणि त्या अवयवाचा विचार करणं म्हणजे मांसाचा विचार करणं या पद्धतीने तुम्हाला औषधं द्यावी लागतात. ह्याच्यामध्ये रसगामित्व म्हणजे रसधात्वाग्नी चांगला गेला की आर्तवाची निर्मिती चांगली होऊन जे अतिरिक्त शरीरामधले दोष असतात ते आर्तवावाटे बाहेर पडायला लागतात. तर त्यामुळे ती संप्राप्ती नष्ट करता येते.
आणि जेव्हा मांसाच्या अनुषंगाने म्हणजे गर्भाशय विकृतीच्या अनुषंगाने किंवा इन्फेक्शस याच्या हिशोबाने जेव्हा इम्पॅक्ट राहतो तर त्यावेळेला स्थानिक चिकित्सा ही महत्त्वाची ठरते. आणि त्यावेळेला योनी धूपन किंवा योनी धावनाचा वापर करणं, मग तिथं त्रिफळा वाताचं धावन देणं किंवा पिचूचा वापर करणं, विष्णू तेलाचा पिचू वापरणं, ह्याचा उपयोग जास्त पद्धतीने करता येतो. व्हाईट डिस्चार्ज जर थांबवायचा असेल तर खूप चांगलं एक औषध आहे ते म्हणजे आवळ्याचं चूर्ण जे असतं, आमलकी चूर्ण, हे आमलकी चूर्ण त्याच्यानंतर फुल्लिका, फुल्लिका साधारणतः 1 चमचा आमलकी चूर्ण घेतलं तर त्याच्यामध्ये 2 चिमूट फुल्लिका असायला पाहिजे आणि ते अर्ध्या पिकलेल्या केळाबरोबर खायला द्यायचं जेवणाच्या अगोदर, सकाळ संध्याकाळ. हे जर 3 दिवस केलं तर साधारणतः जो काही व्हाईट डिस्चार्जचा त्रास असतो तो अराउंड 60 to 70% कमी होतो. त्याच्याबरोबर तुम्ही फेमिगार्ड किंवा अशोकारिष्ट किंवा कुमारी असो अवस्थेभेदानुसार त्यांचा वापर करणं, चंद्रप्रभेचा वापर करणं, त्याचा उपयोग होतो. बोलबद्ध रसाचा उपयोग करणं किंवा पुष्यानुक चूर्ण वापरणं, नागकेशर मुस्ता ह्याचा वापर करणं, तर ह्याचे रिझल्ट आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने दिसतात. व्याधी संप्राप्ती जर प्रमेय सदृश्य असेल म्हणजे डायबेटिक वुमनमध्ये बहुतेक वेळेला हा त्रास जास्त जाणवतो, तर अशी जेव्हा कंडिशन असेल आणि बल चांगलं असेल पेशंटचं तर त्यावेळेला वमन करून बस्ती करून योनी धावनाकडे नेणं असं जेव्हा करू तेव्हा ती संप्राप्ती लवकर नष्ट होते. बहुतेक करून व्हाईट डिस्चार्जच्या बाबतीत फंगल इन्फेक्शनच्या अनुषंगाने मॉडर्नमध्ये ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यासाठी अँटीफंगल औषधं वापरली जातात. पण तसं करूनही रिपीटेडली डायबेटिक पेशंटमध्ये अशा पद्धतीची लक्षणं राहतात, तर तेव्हा पूर्ण शुद्धी करूनच त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. शुक्रक्षयातून विविध प्रकारे अग्निमांद्य वर्णन कसं करता येईल और कोणते व्याधी होतात? ग्रहणी होऊ शकतो का? नक्की होऊ शकतो. शुक्रक्षयजन्य ग्रहणीचा विचार हा एक सरांची एक गोष्ट आहे जमदग्नी सरांची, की जमदग्नी सर जेव्हा कॉलेजमध्ये होते तर त्यावेळेला त्यांनी ग्रहणीच्या आश्रयाने असणारी जे जे ग्रंथ आहेत म्हणजे जिथं जिथं वर्णन केलेलं आणि जिथं जिथं चिकित्सा त्यांनी सांगितलेलं तर तिथली सगळी औषधं काढली. त्या औषधातनं जी कॉमन औषधं आहेत ती वेगळी काढली, अनकॉमन औषधं वेगळी काढली आणि हे सगळं काढल्यानंतर जी काही ठराविक औषधं निघाली होती ती त्यांनी कोलटकर सरांना, माधव कोलटकर सरांना दाखवली होती. तर त्यामध्ये एक औषध वेगळं आलं होतं. दीपनीय महाकषायातली द्रव्य होती पण त्यातलं एक औषध अजून वेगळं आलं ते म्हणजे शतावरी. तर शतावरीच्या बाबतीत मग सरांनी विचारलं की शतावरी हे का वापरलं गेलं असावं इथं. तर तेव्हा माधव कोलटकर सर म्हटले होते की शुक्रक्षयातनं होणारी जी ग्रहणीची केस असते किंवा ग्रहणीच्या अनुषंगाने लक्षणं चालू होतात तर तिथं शतावरी खूप चांगलं काम करते. तर शुक्रक्षयातनं नक्की ग्रहणीचं, कारण शुक्राचं जे सारत्व आहे म्हणजे जे काही कर्म सांगितलंय तर त्याचं प्रामुख्याने कर्म हे मनावरही असतं. शुक्रम धैर्यम चवनम प्रीती निद्रा हर्ष उत्साह योनी, आणि मनाच्या अनुषंगानेही ती लक्षणं दिसायला लागतात. सायमल्टेनियसली धातूंच्या अनुषंगाने दिसायला लागतात की अतिरिक्त शरीरामधनं शुक्रस्राव होऊन गेला की अवयवांना शैथिल्य यायला लागतं आणि ग्रहणी हा या अवयवामध्ये शैथिल्य आले की ती लक्षणं चालू होतात. त्याच्याबरोबर मानसविकार हे दोन्ही सायमल्टेनियसली दिसायला लागतात आणि भीरुत्व म्हणजे भय वाटणं हे लक्षण त्याच्यामध्ये जास्त जाणवतं. तर अशा वेळेला तुम्हाला नृपती वल्लभ रस नावाचा एक रस आलेला, त्याचा वापर तुम्हाला शुक्रक्षयातनं निर्माण होणाऱ्या ग्रहणीमध्ये खूप चांगला करता येतो. बाकी नारायणी आलेली आहे नो डाऊट. दाढीमस्तकाचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तिथे. नक्की विचार, चांगला क्वेश्चन होता. त्याच्यानंतर अजून काय, इंडिकेशन ऑफ अग्निकर्म आणि विद्धकर्म. म्हणजे अग्निकर्माच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो अग्नी ही उष्ण चिकित्सा झाली म्हणजे आपण ज्या ठिकाणी अग्निकर्माचे ठराविक पॉइंट सांगितलेलेच आहेत, पण साधा मुद्दा पाहिला तर अग्निकर्म ही उष्ण चिकित्सा पडते म्हणजे आपण चटका देतो आणि जेव्हा चटका देतो तर त्यावेळेला स्वाभाविक आहे की तिथं असणारे दोष हे वात आणि कफप्रधान असावेत. म्हणजे व्याधी हा त्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे. तिथं रक्तविकृतीजन्य शूल असेल तर तिथं तुम्हाला त्याचा फायदा दिसून येणार नाही. आणि अग्निकर्माचे काही ठराविक पॉइंट सांगितलेले प्रत्येक स्थानभेदाने आणि व्याधीभेदाने प्रत्येकाचे मुद्दे सांगितलेले आहेत, पण अग्निकर्मामध्ये हा विचार सगळ्यात महत्वाचा आहे. आणि विद्धकर्माच्या बाबतीत
जेव्हा अवरोधजन्य संप्राप्ती असते किंवा प्रक्र विकृतीजन्य संप्राप्ती असते, अशा पद्धतीची लक्षणं असतील तर त्यावेळेला विद्धकर्माचा उपयोग खूप चांगला करता येतो. म्हणजे वाताला कशात तरी पद्धतीचं आवरण आहे आणि त्याच्यामुळे शूल निर्माण होत असेल एक, किंवा रक्तविकृतीजन्य शूल असेल दोन. म्हणजे वातरक्तजन्य संप्राप्तीमध्ये विद्धकर्माचा वापर जास्त चांगला होतो. ठीक आहे. आणि जळू कधी वापरणार? जळू ही गाढित दोष असतात, म्हणजे कफाचं प्राबल्य जास्त प्रमाणात असेल अशा वेळेला जळूचा उपयोग करता येतो. कफपित्तजन्य संप्राप्ती असेल अशा वेळेला जळूचा उपयोग करता येतो, किंवा पित्तजन्य संप्राप्ती असेल अशाही वेळेला जळूचा उपयोग करता येतो. एकांतिक वातच संप्राप्ती असेल तरीही जळू वापरत येतो. कारण जळू वापरणं हे सगळ्यात जास्त उपयोगी पडतं. याचं कारण राहतं की जळूला स्वतःची बुद्धी आहे आणि कुठल्या पद्धतीने दोषांना बाहेर काढायचं हे स्वतःच्या, म्हणजे सजीव हे एकमेव तिथलं शिरावेद आणि विद्धकर्म किंवा बाकी रक्तविस्रावणाचे जे हे सांगितलेले प्रकार आहेत, तर त्यातली एकच गोष्ट अशी आहे की जी सजीव गोष्टीने केली जाते, ती म्हणजे जळू. बर. वेरियस कंडीशन हार्ट डिसीज की यूज आयुर्वेद में देखना चाहिए. वेरियस कंडीशन है हार्ट डिसीज की आयुर्वेद में कैसे देखना है. प्रत्येक ह्याच्यावरती आपण सेपरेट लेक्चर घेऊ. वाटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे हृदयाचे आजार आणि त्याचा म्हणजे मॉडर्न डायग्नोसिस आणि त्याचा आयुर्वेदिक विचार कशा पद्धतीने ठेवायचा आणि तिथं नक्की कशा पद्धतीची औषधं वापरायची हे वाटलंच तर एक वेगळं लेक्चर ठेवूया आपण त्याच्यावर. कारण कोरोनरी आर्टरियल डिसीजेस, ट्रिपल बेसल डिसीज याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची औषधं राहणार. नंतर मायट्रल वॉल स्टिनोसिस याच्यामध्ये वेगळ्या पद्धती, रोमॅटिक आर्थरायटिस आणि कार्डायटिस असेल तिथं वेगळी राहतील. तरी ही वेगवेगळी एम आय सारखी कंडिशन सारखा पेशंट आपल्याला असेल तर त्यामधली औषध आणि संप्राप्तीचा विचार वेगळा. तर आपण एक वेगळं टॉपिक वाटलंच तर पुढच्या वेळेला ठेवूया. पिच्छावस्थी आणि ग्रहणी चिकित्सा. पिच्छावस्थी आणि ग्रहणी, ग्रंथोक्त पिच्छावस्थेचा वापर हा ग्रहणीमध्ये करायला सांगितला. हे सांगायचं कारणच हे की पिच्छावस्थी का सांगितली असेल, म्हणजे आपलं जे पहिलं सूत्र होतं ग्रहणीच्या चिकित्सेमध्ये की प्राकृत कफ निर्माण करायचा, हा प्राकृत कफ निर्माण करण्यासाठीच पिच्छावस्थेचा वापर आहे आणि त्याच्याबरोबर अवयवाला बल देणं. तर तो प्राकृत कफ निर्माण करण्याच्या हिशोबाने पिच्छावस्थेचा उपयोग हा जास्त चांगला करता येतो आणि अवयवाला बल देण्याच्या हिशोबाने. ओके. त्यानंतर पुढे व्हेरिकोज वेन मध्ये बंधन कसे आणि किती टेस्ट करावे. व्हेरिकोज वेन मध्ये रिपीटेडली वापरावं, म्हणजे स्टॉकिंग जे सांगितलेले आहेत तर ते रिपीटेडली वापरावेत. साधारणतः 2 ते 2.5 तासानंतर ते लूज करून टाकावेत, परत वापरण्यामध्ये ठेवायचे. जर त्यांचं कामाचं स्वरूपच त्याच पद्धतीचं असेल तर बंद हा त्या पद्धतीचा रिपीटेडली वापर करणं हेच गरजेचं पडतं. अदरवाईज ती जी शैथिल्य आलेलं आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने कमी करणार किंवा त्याची संप्राप्ती थांबवण्यासाठी त्याला मेकॅनिकल सपोर्ट म्हणून आपण बंधाचा वापर करतो आणि अभ्यंतर चिकित्सेने त्याचं जी काही संप्राप्ती वाढलेली आहे ती थांबवायचं काम करतोय. असायटीस आणि व्हेरिकोज वेन्सचा काही संबंध आहे का. असायटीस आणि व्हेरिकोज वेन्सचा संबंध हा यकृताच्या हिशोबाने, म्हणजे ज्या वेळेला यकृतजन्य संप्राप्ती ही पहिल्यांदा असते, म्हणजे यकृतामध्येच इम्पॅक्ट घडलेला आहे आणि त्यातनं जेव्हा असायटीस घडलेलं असतं तर त्यावेळेला व्हेरिकोसिटी सारखी लक्षणं ही त्याच्या पायावरती किंवा सायमल्टेनियसली हिमोराइड्स आरशाच्या अनुषंगाने दिसायला लागतात. तर त्यावेळेला मूळ आजार हा यकृत विकार म्हणून पकडावा लागतो, रॅदर दॅन तुम्ही उदरावरती आणि व्हेरिकोज म्हणजे सिराज ग्रंथींवरती ट्रीटमेंट फक्त करण्यापेक्षा तुम्ही यकृतावरती औषधं देणं ही सगळ्यात महत्वाची पडतात. चांगला क्वेश्चन आहे साक्षी. हा बहुतेक वेळेला अशी लक्षणं ही असायटीस आणि व्हेरिकोसिटीच्या हिशोबाने लक्षणं जी दिसतात ती अल्कोहोलिक पेशंटमध्ये दिसतात, म्हणजे सिव्हिअर अल्कोहोलिक ज्यांना हे असतं किंवा पोर्टल हायपरटेन्शन सारखी लक्षणं असतात किंवा पॅन्क्रियाटिक कॅन्सर किंवा लिव्हर सीएच्या अनुषंगाने पण अशी लक्षणं जाणवायला लागतात. तर त्यावेळेला आपल्याला याचा विचार करावा लागतो. चांगला आहे, छान. तांदूळजा धुवन गुणधर्म विथ पुष्यानुक चूर्ण. हा, पुष्यानुक चूर्णाचं ग्रंथोक्त अनुपानच तांदळाचं धुवन आलेलं. म्हणजे अष्टांग हृदयमध्ये तू जर बघितलंस तर
ग्रंथोक्त अनुपानामध्ये त्याला कशाबरोबर द्यावं, तर त्यामध्ये तांदळाचं धुवन आहे. तांदळाचं धुवन हे रक्तस्तंभन करणारं किंवा त्याला थांबवण्याच्या हिशोबाने काम करणारं असं आहे. त्यामुळे अत्तार तवामध्ये तांदळाचं धुवन उपयोगी पडतं. पुष्यानक चूर्ण हे अत्तार्तव कष्टार्तव याच्या हिशोबाने वापरता येतं. पण तुला जेव्हा स्पेसिफिक अत्तार्तवाची कंडिशन असेल तर त्यावेळेला पुष्यानक चूर्णाबरोबर तांदळाचं धुवन वापरणं किंवा कोवळ्याचा रस वापरणं याचा उपयोग करता येतो. एकापेक्षा जास्त व्याधी असताना ग्रहणीचा उपद्रवमुळे झालेले इतर व्याधी डिफरन्शिएट कसं करायचं? ग्रहणीमुळे सगळेच म्हणजे बेसिकली तुझा कुठल्याही स्वरूपाचे जेव्हा आजार असतात तर त्यामध्ये सगळ्यात प्रधान चिकित्सा जी असते ती अग्नीवरती असते. आणि जेव्हा अग्नीच्या अनुषंगाने आपण औषधं करतो त्यावेळेला सायमल्टेनियसली ग्रहणीवरती आपण औषधं देतच असतो. पण ग्रहणीमध्ये अजून वेगळं काय करावं लागतं, तर तुला बल देणारी, त्या अवयवाला बल देणारी औषधं ही वापरावीच लागतात. अदरवाईज ती संप्राप्ती सारखी रिपीटेड येत राहते. मग ती करण्याच्या हिशोबाने तुला औषधांची निवड करणं ही गरजेची पडते. मग ग्रहणीमध्ये जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये मानस रोगापासून बाकी शारीरिक रोगापर्यंत सगळ्या आजारांचा इम्पॅक्ट हा सगळा ग्रहणीच्या अंतर्गत करता येतो. जर ग्रहणी, वातरक्त हे आजार असे आहेत की ज्यांना मूळ नदी म्हणून पकडलं जाणं हे कधीही करता येतं आपल्याला आणि त्यानुसार औषधं वापरता येतात. म्हणजे त्याला मुख्यतः ग्रहणीवरती औषध देऊन बाकी कॉम्पेन्सेट औषधं सायमल्टेनियसली व्याधी प्रत्यात्मिक सगळ्यांना देत राहिलास तरी ते करता येण्यासारखं आहे. पण मूळ नदी कुठली हे बघायचं झालं तर तू ग्रहणीला पकडू शकतोस, ज्वराला पकडू शकतोस, वातरक्ताला पकडू शकतोस. हे आपल्याला जास्त सोयीचे पडतात ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघणं. कणकासवाचा प्रयोग करता येईल का ग्रहणीमध्ये? कणकासवाचा वापर करता येईल. कणकासवामध्ये बेसिकली धत्तुराचा कल्प येतो आणि धत्तूर जे आहे ते धत्तूर किंवा धत्तुराचा उपयोग काय होतं की श्लेष्मिक कला ज्या असतात म्हणजे जिथं म्युकोझल मेम्ब्रेन आहेत त्यातनं जे डिस्चार्ज होत असतात तर त्याला ते एकदम बंद करून टाकतं. आणि जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये पिच्छिल्य मलप्रवृत्ती असेल ग्रहणीमध्ये किंवा कफज ग्रहणीसारखी सिव्हिअर लक्षणं जाणवत असतील तर त्यावेळेला कणकासवाचा वापर करणं किंवा ग्रहणीमध्ये उदरशूलासारखी सिव्हिअर लक्षणं असतील, सान्निपातिक ग्रहणी किंवा जी संग्रहणीतली लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये उदरशूल हे लक्षण सिव्हिअर पद्धतीचं राहतं तर अशा वेळेला कणकासव वापरता येतं. पण कणकासव हे लगेच खूप मोठं औषध पडतं वापरण्यासाठी. त्यापेक्षा मग मधुकासव अर्लियर स्टेजमध्ये वापरणं. कणकासव हे नंतरच्या उपयोग, कारण विषकल्प आहे तो आणि विष आणि असं एकत्र कॉम्बिनेशन केलेला कल्प आहे तर त्यामुळे त्याची तीव्रता नो डाऊट सिव्हिअर पद्धतीची राहते. त्यामुळे त्याला योग्य पद्धतीने वापरलं तर त्याचा नक्की रिझल्ट जास्त दिसतो, नक्की वापरता येईल. ठीक आहे. मग ते आजचे क्वेश्चन संपलेले आहेत बहुतेक. अजून कोणाचे काय आहेत का? आज मी थोडं फास्ट घेतलंय कारण आमची सगळी गँग युवी आणि याज्ञे सगळे इकडे तिकडे खेळतात, मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, अजून काही शंका आहे का कोणाला? असेल तर विचारा. अजून ग्रहणीच्या बाबतीत अजून एक चांगला विचारतो म्हणजे यक्ष्मा आणि ग्रहणीमध्ये खूप जवळचा संबंध काही प्रमाणामध्ये राहतो. परत म्हणजे जेव्हा ग्रहणीमधनं प्रचंड प्रमाणामध्ये सारत म्हणजे पेशंट हा आपल्याकडे आलाच नाही आणि ट्रीटमेंट घेत राहिला आणि अशा वेळेला क्षयाकडं क्षयात्मक संप्राप्ती त्याची चालूच राहिली तर अनुलोम राजयक्ष्मा सारखी लक्षणं चालू व्हायला लागतात आणि तशा पद्धतीचे पेशंटही आपल्याला काही प्रमाणात दिसतात. त्यावेळेला ग्रहणी आणि यक्ष्मा अशा एकत्र असणारी औषधं आपल्याला काही वेळेला काढावी लागतात तर त्याचाही विचार करा. काय नाडी संस्थान बद्दल सांगा सर. कुठल्या नाडी संस्थानाबद्दल सांगू? आयुर्वेदानुसार नाडी संस्थान म्हणजे कशा पद्धतीने असं तुला अपेक्षित आहे का? म्हणजे आपण असं ग्रंथोक्त काही वर्णन केलेलं नाहीये. नाडी संस्थान हे नंतर निघंटुकारांनी किंवा भाषांतरकारांनी जे सांगितलेले तर ते समजण्याच्या हिशोबाने त्याचं वर्णन आलेलं आहे.
आजच्या शंका संपलेल्या असतील. अजून कोणाला केस असेल कुठली गृहिणीची तर आपण बोलूया. बोलायचंय तुम्हाला? गृहिणीमध्ये बल देताना स्रोतच विचार करावा की उत्पत्तीचा, दोन्ही या की व्याधिवृत्ती, दोघांचाही सगळ्या म्हणजे मुख्यत्वे करून सगळे विचार म्हणजे करणं गरजेचं पडतं. तिथं असणारे दोष धातूंचा विचार करणं, तो अवयव कशापासून घटित आहे त्याचा विचार करणं, त्याच्याबरोबर मनाचा विचार करणं, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो आणि तो करणं गरजेचंच आहे. तसं केलं तरच मग ट्रीटमेंट शुद्ध चिकित्सेकडे जास्त चांगली राहते. माझ्या मते मग आज आपण थांबूया. ठीक आहे, पुढचा विषय तुम्ही वाचून या, मग तेव्हा आपण बोलू त्याच्यावरती. अजून काही नाही आहे ना? चालेल का? ओके, चलो बाय बाय. नाही तुझ्याकडे